हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम बॅक टू आवर गंध यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहोत पुणे येथील स्थित असलेले त्रिमंदिर इथे. पुणे शहराजवळ नवीन झालेले अतिशय सुंदर मंदिर. एक्झॅक्ट लोकेशन सांगायचे तर पुणे बँगलोर महामार्गावर खेड शिवापूर जवळ वर्वे बीके पुणे येथे आहे. अतिशय विस्तृत आणि हिरव्यागार बागेने वेढलेले असे हे संकुल तब्बल 23,000 चौरस फूट क्षेत्रफळ व्यापते. हा पहा, हा आहे मंदिराचा एंट्रन्स. हे आहे मंदिराचे सिंबल. विविध फुलझाडांच्या साहाय्याने मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. इथे फूड कोर्टची पण व्यवस्था आहे, ज्याची क्षमता 80 जणांची आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळते. त्याचबरोबर त्याची वेळ तुम्हाला स्क्रीनवरती दिसली असेल. आता हळूहळू तिथून पुढे जाताच आपल्याला जिना दिसतो. आसपासचे झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होते. जिना चढतानाच हायवेचे व्ह्यूज दिसतात. इथून स्टार्ट होतो लॉन एरिया. लॉन एरियातून आपल्याला मंदिराचा खूपच छान व्ह्यू मिळतो. हवेने फडफडणारे वरती फ्लॅग सुद्धा दिसतात. मंदिराचं आर्किटेक्चर मात्र एकदम ॲस्थेटिक आहे. या साईडला आपल्याला शूरक दिसतो. तिथे आपले शूज काढून पुढे जाऊया. थोडं पुढे जाताच गजराज आपलं स्वागत. त्याचबरोबर मंदिरांच्या स्तंभावर केलेले रेखीव व कोरीव काम आपल्याला दिसते. स्क्रीनवर तुम्हाला आरतीचे टायमिंग दिसत असतील व मंदिर बंद होण्याची वेळ सुद्धा दिसत असेल. मंदिराचे व्यासपीठ तब्बल 7,800 चौरस फूट आहे. खिडकीतून दिसणारा सुंदर व्ह्यू पहा. इथे छोट्या छोट्या फ्रेम्स वरती दादा भगवान यांनी दिलेली काही सुंदर वाक्य आहेत. वुडन डोअरवर सुद्धा रेखीव काम केलं आहे.
या मंदिरात जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या देवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने स्थापन करण्यात आल्या आहेत. हे आहेत दादा भगवान. दादा भगवान हे ज्ञानी होते. जगातील सर्व लोक शांती आणि आनंदात राहून त्यांना मोक्ष मिळो अशी त्यांची इच्छा होती. परमपूज्य दादाश्री यांनी निपक्षपाती श्रद्धेसाठी त्रिमंदिराची कल्पना केली. सुरुवातीलाच श्री हनुमानजी यांचे दर्शन घेऊन आपण पुढे वळूया. त्यानंतर श्री शंकर भगवान आणि पार्वती माता यांचे सुद्धा दर्शन घेऊया. मंदिराच्या एका साईडला बुक स्टॉल आहे. येथे गुजराती, इंग्रजी, हिंदी, जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इतर भाषांमध्ये पुस्तके, त्याचबरोबर ऑडिओ CD, DVD आणि बऱ्याच गोष्टी मिळतात. भगवान ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर मानले जातात. अजितनाथ हे दुसरे तीर्थंकर, त्याचबरोबर पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर आणि महावीर 24वे. वर्तमानातील तीर्थंकर 20 अरिहंत तीर्थंकरांपैकी सिमंदर स्वामी यांचा दर्शनाचा फायदा म्हणजे पुण्योनिबुंधी पुण्य, म्हणजे पुण्यकर्म जे पुढील पुण्यकर्मांना बांधतात, त्यामुळे व्यक्तीचे अंतिम मुक्ती सुलभ होते. भविष्यातील तीर्थंकर. प्राचीन शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की भगवान पद्मनाभ प्रभू हे पहिले तीर्थंकर असतील. यांचा अवतार त्यांच्या काळात भावी साधकांच्या पिढ्यांना मुक्त करेल. भावी पिढ्यांना आधार देऊन दुःख कमी करण्यासाठी व मोक्षाच्या मार्गावर प्रगती सुलभ करण्यासाठी भगवान पद्मनाभ प्रभूंची मूर्ती त्रिमंदिरामध्ये आहे. या मंदिरात गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन यांसारखे अनेक सण साजरे केले जातात. मंदिराच्या मध्यभागी भगवान श्री सिमंदर स्वामींची मूर्ती संगमरवरात बांधलेली आहे. तिची उंची 156 इतकी आहे. पूर्ण मंदिर पाहताना आपल्या हे लक्षात येते की तुळजाभवानी, अंबामाता, पद्मावती, चक्रदेवी, भद्रकाली, तिरुपती बालाजी, साईबाबा, हनुमान, गणपती यांसारखे अनेक देवी देवतांचे दर्शन आपल्यास होते. अशा या मंदिराच्या मागच्या साईडला आपल्याला गार्डन एरिया सुद्धा पाहायला भेटेल.
मंदिराच्या एका साईडला पूल व फाउंटेन्स आपल्याला पाहायला मिळतील. आमचा या मंदिरातील एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही सुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या. थँक्स फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.